पाटण नगरी डोंगर, दऱ्या, वाडी वस्तीनी आच्छादलेली नगरी. भरपूर पाऊस आणि सदा खळखळ करणाऱ्या कोयनामाईच्या सानिध्याची नगरी. राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि कलाकारांच्या वास्तव्याची नगरी. पुरातन इतिहास आणि प्राचीन संस्कृतीच्या पाऊलखुणांचा वारसा जपणारी पाटण नगरी. अनेक संत महंत, वेद वैदुनी तपश्चर्यांनी पावन केलेली ही पाटण नगरी. आणि याच पावनभूमीत भारत मातेच्या स्वातंत्र्याच्या प्रथम वर्षात म्हणजेच 21 जानेवारी 1948 रोजी पारंपरिक व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या भिकोबा खांडके आणि शांताबाई खांडके यांच्या पोटी एका पुत्ररत्नाचा जन्म झाला. घरची परिस्थिती हालाकीची, पण तो आला, त्यांनी पाहिलं आणि जिंकण्याच्या एकाच वेळात त्यानं कष्ट हेच जीवन मानत मोडक्या तुटक्या वडिलांच्या प्रपंचाला सोन्याचे दिवस यावे म्हणून कष्टत राहिला. परंतु गडद अंधाराला जसं तेवणारा दिवा पूर्ण भेदू शकत नाही, यासाठी सूर्य होऊन तेवण्याची गरज आहे याची जाण झाली आणि सुरू झाला काळोखातून उजेडासाठीचा कष्टाचा, श्रमाचा प्रवास. आणि याच कष्टाच्या आणि परिश्रमाच्या विश्वासावर त्यानं झुंज द्यायला सुरुवात केली. आणि त्या झुंजार आणि बुद्धिवान सुपुत्राचं नाव अरुण भिकोबा खांडके. अरुण म्हणजे सूर्य. उगवत्या सूर्याला अरुण नावाची साथ घालतात. आई वडिलांच्या काळोख्या अंधारमय आयुष्यात आणि खांडके परिवारात उजेड आणण्यासाठी अरुण जणू सूर्य बनून जन्माला आला. म्हणूनच आई वडिलांनी लाडानी प्रेमानी नाव ठेवलं अरुण. पण याच अरुण ते खांडके सर प्रवास खूपच संघर्षमय राहिला. गरीब कुटुंबाच्या सानिध्यात यशाचे शिखर गाठताना खांडके सर आपल्या कुटुंबाच्या कर्तव्याला कधीही विसरले नाहीत. बहीण मंगल, बंधू रामचंद्र, प्रदीप, बाळकृष्ण आणि दत्तात्रेय यांच्यावर नेहमीच प्रेमाची, मायेची छाया धरली. घरातील मोठे भावंड म्हणून कर्तव्याची जबाबदारी पार पाडतच अरुण खांडकेचे लोकांचे आवडते खांडके सर कधी झाले समजलंच नाही. मराठी शाळा पाटण येथे शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी आझाद कॉलेज सातारा येथे BA-BEd केले. BA-BEd शिक्षण पूर्ण झाल्यावर अरुण सरांनी शिक्षणाचे माहेरघर मानले जाणारे अभिनव कला महाविद्यालय पुणे येथून DTC शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कलेत आवड असलेल्या या कलाकाराला पाटणमध्ये कला जोपासणारे अनेक जण तयार व्हावे याच उद्देशाने 1967 साली श्री कला कीर्ती फोटोच्या माध्यमातून कला यज्ञ सुरू केला. अनेक कलाकारांना कलेत पारंगत करून त्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला. नोकरी, कला आणि सदैव नवीन शिक्षण घेणारे खांडके सर 1977 साली पद्मसुधा मधुकर भस्मे यांच्यासोबत कराड या ठिकाणी विवाहबद्ध झाले. कौटुंबिक जाणीवा लक्षात ठेवून नोकरी, कला सांभाळत आपल्या कुटुंबाचा जिव्हाळा कधीच कमी केला नाही. म्हणूनच आपल्या मुलांना कलेचा वारसा अंगीकार करायला लावून पित्याबरोबर गुरुचीही भूमिका पार पाडली. मोठा मुलगा अमोल तो आज प्रसिद्ध छायाचित्रकार आहे. दुसरा मुलगा श्री हा प्राध्यापक होऊन आई वडिलांचं नाव उंचावत आहे. आणि शिवराज रामाबरोबर लक्ष्मण तसा अमोल आणि शिवराज छायाचित्रकार म्हणून आपल्या घराण्याचं नाव उंचावत आहेत. आणि खांडके सरांच्या कलेचं जतन करणारी, छायाचित्र व्यवसायात नाव उंचवणारी तिसरी पिढी देवा खांडकेच्या रूपाने सरांचा वारसा चालवत आहे. खांडके सरांनी नोकरीच्या सेवा काळात अनेक संस्था, विद्यालयात ज्ञानदानाचं काम केलं. त्यामध्ये आलोरे हायस्कूल आलोरे, शिवाजी शिक्षण संस्था कराड, कोयना शिक्षण संस्था पाटण, माने देशमुख विद्यालय पाटण येथे तर अरुण सरांनी बराच काळ ज्ञानदानाचं काम केलं. त्यानंतर बहुलेश्वर विद्यालय बहुले, मोरणा विद्यालय मोरगिरी,
आणि 2006 साली खांडके सर सुभाषचंद्र विद्यालय कोयना नगर येथे सेवानिवृत्त झाले आणि या कार्यकाळात 2003 साली त्यांच्या उत्कृष्ट कामाची पोचपावती म्हणून छत्रपती उदयनराजे भोसले आणि माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून सन्मानित करण्यात आले. खांडके सर चित्रकला, मराठी, शिल्पकला, निबंध, वक्तृत्व या कलेच्या जोरावर श्री कलाकृती फोटो स्टुडिओच्या माध्यमातून खांडके पेंटर म्हणून नावारूपाला आले. अरुण सरांच्या अनेक छंदापैकी एक छंद म्हणजे इतिहास संशोधन आणि इतिहास अभ्यास. म्हणूनच पाटणच्या जुन्या जाणत्या लोकांची माहिती आणि इतिहास लेखन करून अरुण सरांनी आपल्या लेखन शैलीची चुणूक दाखवली. आणि याचीच प्रचिती म्हणून किंवा इतिहासाची आवड म्हणूनच ज्येष्ठ इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांच्या सानिध्यात किल्ले रायगड या ठिकाणी विविध इतिहास संशोधनाचा अभ्यास करण्याचे भाग्य लाभले. किल्ले वासोटा दत्तो वामन पोद्दार या ज्येष्ठ इतिहासकारांसोबत इतिहास संशोधनाचे धडे गिरवले. यमार आचरेकर ज्येष्ठ चित्रकार यांच्यासोबतही किल्ले रायगड प्रवास आणि अभ्यासाचा योग लाभला आणि त्यांच्या निवासस्थानी त्यांच्यासोबत अनेक वेळा भेटी घेऊन ज्ञानार्जन केले. अरुण सरांच्या कलेची, हाताच्या जादूगिरीची किमिया दूरवर पसरली. म्हणूनच ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांनी श्री कलाकृती फोटो स्टुडिओला भेट दिली. कला क्षेत्राबरोबरच अरुण सर सामाजिक क्षेत्रातही कधी मागे सरले नाहीत. पाटणमधल्या शिवजयंती उत्सवात कला स्वरूपाचे प्रचंड योगदान देण्याचं काम अरुण सरांनी केलं. यामध्ये पाटणची पहिली चित्ररथ मिरवणूक, पाटणचे प्रसिद्ध हनुमान सेवा मंडळातही त्यांची सजावट आणि रंगकामाची आठवण आजही स्मरणात आहे. पाटण दिवाळी पहाट कार्यक्रम आणि साहित्य संमेलनात हिरिरीने पुढाकार घेऊन आपल्या कार्याची साक्ष दिली. खांडके सरांनी अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांबरोबर आपल्या कामाचा ठसा उमटवला. श्रीमंत सरदार भीमराव नागोजीराव पाटणकर यांच्या सानिध्याचं भाग्य लाभलं. लोकनेते बाळासाहेब देसाई, स्वर्गीय शिवाजीराव देसाई, स्वर्गीय विलास काका उंडाळकर, माजी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर, माजी मंत्री शामराव आष्टेकर, छत्रपती उदयनराजे भोसले अशा अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेत्यांसोबत त्यांचे जवळचे संबंध राहिले. खांडके सरांच्या पाटणमधील कलाकृती आजही त्यांच्या उत्कृष्ट आणि अभ्यासू कलेची साक्ष देतात, ज्यामध्ये माने देशमुख विद्यालयातील भिंतीवर साकारलेले दशावतार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे कोरीव शिल्प यासाठी माननीय अमरसिंह पाटणकर यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. पाटणच्या मेन चौकात स्वगृहाजवळ साकारलेलं गवळण शिल्प आणि पाटणचे आराध्य दैवत श्री लक्ष्मी देवीच्या समोरची दीपमाळ अशा अनेक कलाकृती आणि कला संस्कृतींना अमरत्व प्राप्त करून पाटण आणि परिसराच्या कला विश्वात त्यांच्या अस्तित्वाची पोकळी निर्माण करून अरुण सर 22/11/2023 रोजी अनंतात विलीन झाले. मनी होता भोळेपणा, कधी न दाखविला मोठेपणा, चेहरा होता नेहमी हसरा, सर्वांना तो नित्य प्यारा. अजूनही होतो भास तुम्ही आहात जवळपास, अजूनही होतो भास तुम्ही आहात जवळपास, शांती लाभो तुमच्या आत्म्यास, हीच प्रार्थना त्या परमेश्वरास. म्हणतात ना, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. परंतु अरुण सर शरीर रूपी जरी आपल्यातून दूर गेले असले तरी त्यांच्या कलेच्या माध्यमातून, त्यांनी तयार केलेल्या शिल्पकलाकृतीच्या माध्यमातून आपणा सोबत सदैव राहतील यात तिळमात्र शंका नाही. मावळलेल्या अरुणास वाहिलेले हे स्मृतिरूपी अर्घ्य. ओम मित्राय नमः. आमचे खांडके सर श्री अरुण भिकोबा खांडके एक कलापूर्ण कलासक्त जीवन जगलेला एक कलाप्रेमी माणूस. चित्रकला, शिल्पकला, साहित्य आणि संगीत या विषयांची त्यांना अत्यंत आवड, आणि नुसतीच आवड नाही तर त्यातले ते उत्तम जाणकारही होते आणि रसिकतेने या सर्व गोष्टींचं ते रसग्रहण करायचे. त्यांनी केलेली समीक्षासुद्धा कोणाला दुखवणारी नसायची, तर आपल्यात अजून काय सुधारणा करता येईल याचं भान त्या त्या व्यक्तीला देणारी असायची. सरांनी कलाक्षेत्रातही प्रचंड काम केलं.
या अरुणाची निघालेली ही किरणे म्हणजेच त्यांचे विद्यार्थी हेही तितकेच प्रभावी आणि उत्तम आहेत. आजही त्यांच्या परीनं ते ज्ञानदानाचं कार्य करत आहेत. सरांचं आणखी एक मोठं काम म्हणजे या माने देशमुख विद्यालयात आपण पाहत असलेली ही सुंदर शिल्पकृती. या बाजूला दशावताराची शिल्प आहेत, मागील बाजूस महाभारत, तर त्या बाजूला शिवकालीन काही शिल्प आहेत. या सुंदर शिल्पांची निर्मिती खांडके सरांनी केलेली होती. या शिल्पांमुळे ही शाळा इतकी सुंदर झाली की अशी सुंदर शाळा माझ्या पाहण्यात आजवर दुसरी कुठलीही आलेली नाही. सरांनी या शाळेमध्ये मोजकीच चित्र काढली. एक 5वीच्या वर्गापाशी असलेलं राणी लक्ष्मीबाई साहेबांचं चित्र, वेरूळच्या लेण्याचं खोदकाम चालू असलेलं चित्र, महारथी कर्णाचं चित्र आणि शिवराज्याभिषेकाचं चित्र. एकदा त्यांना विचारलं होतं की फक्त 4च चित्र तुम्ही का काढली, तर त्याचं त्यांनी उत्तर दिलं होतं की मला शाळा भडक करायची नव्हती, त्यामुळे मोजकीच 4 चित्र काढली. आणि त्याचं आणखी एक वैशिष्ट्य असं की यातल्या कोणत्याही चित्राच्या खाली त्यांनी स्वतःचं नाव अजिबात टाकलेलं नव्हतं. मुख्याध्यापक मुळगावकर सरांनी त्यांना विचारलं की सर तुमचं नाव खाली का टाकलेलं नाही, तर त्यांनी दिलेलं उत्तरही अत्यंत महत्त्वाचं आहे की अजिंठा वेरूळच्या शिल्पकारांनी आपलं नाव कुठं खाली कोरलेलं आहे का, मग मी तरी का कोरावं, इतका हा निर्मोही आणि निगर्वी स्वभाव. खरं तर नावासाठी जगात इतकं काही चाललेलं असतं, पण उत्तम कलाकृती निर्माण करूनही माझं नावही खाली राहू नये या मनस्वी आनंदात असलेला हा एक कलावंत. खांडके सर एक समृद्ध व्यक्तिमत्व होतं, पण ही समृद्धी पैशाची किंवा भौतिक साधनांची नव्हती, तर कलेतल्या आनंदाची आणि कलेतल्याच आनंदाची ही समृद्धी होती. घेतला आनंद वाटला आनंद, या परता आनंद आणखी कोणता, असं हे आनंद घेत जाणारं आणि आनंद वाटत जाणारं व्यक्तिमत्व होतं. पाटणमध्ये त्यांची कमतरता तर आता जाणवतेच, पण 1 वर्ष झाल्यानंतरसुद्धा अजूनही त्यांच्या नावाआधी कै लावायला मन अजूनही तयार होत नाही. तरुण पिढीला घडवण्याचं काम आईवडील तर करतच असतात, पण त्यापेक्षा जास्त शिक्षक वर्ग हे करत असतात. श्री अरुण खांडके यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून अनेक तरुणांना त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळालं आणि त्यांनी त्या काळात अनेक तरुण घडवण्याचं काम केलं. त्यावेळेस त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आणि मी स्वतःला धन्य समजतो की अशा एक चांगल्या शिक्षकाला माझ्या हस्ते एवढा आनंद झाला की माझ्या हस्ते तो पुरस्कार त्यांना देण्यात आला. अरुण भिकोबा खांडके हे पाटणचं खरं रत्न. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रामध्ये दिलखुलासपणे मनमिळावू पद्धतीनं त्यांनी या पाटण तालुक्यामध्ये काम केलेलं आहे. माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ ज्यावेळेस साहित्य संमेलन आम्ही भरवत होतो त्यावेळी खांडके सरांनी जो महाराष्ट्र एकीकरण समितीचा त्यावेळेचा संघर्ष हुबेहूब त्यांनी त्या ठिकाणी उभा केलेला होता. यातला साक्षीला हा संपूर्ण पाटण तालुका आहे. आम्ही दिवाळी पहाटेचा कार्यक्रम या पाटणमध्ये नव्यानं सुरू केलेला होता. दिवाळी पहाटेच्या समारोपाचं भाषण मात्र खांडके सर करायचे. हे त्या सगळ्या गोष्टीचं माझ्याकडे मी जतन करून ठेवलेले आहेत. खांडके सरांच्या सारखा एक धुरंधर, एक अभ्यासू, एक साहित्यिक हा या पाटण तालुक्याला कळायला मात्र फार वेळ झालेला होता आणि खांडके सर आपल्यातून निघून गेले. याचं मात्र दुःख मनोमन आमच्या मनामध्ये कायमस्वरूपी राहील की या पाटण तालुक्यातला एक साहित्यिक, या पाटण तालुक्यातला एक वाचक, या पाटण तालुक्यातला एक जाणकार, या पाटण तालुक्यातला एक धुरंधर असा एक हाडाचा कलाकार, एक शिल्पकार आपल्यातून निघून गेलेला आहे. याचं मात्र अखंडपणे मनामध्ये दुःख राहील. त्यासारख्या दुर्गम भागातील एका तालुक्याच्या ठिकाणी कला शिक्षक म्हणून ज्यांनी आपली कारकीर्द पूर्ण केली आणि अभिनव कला विद्यालय पुण्यातून आपलं शिक्षण घेतलं. कलेच्या आसक्तीमुळं आपल्याच गावामध्ये एखादा स्टुडिओ काढावा या कल्पनेनं त्यांनी
कलाकृती स्टुडिओचं उद्घाटन आयोजित केलं. याच्या उद्घाटनाचा बहुमान मला त्यांनी दिला. फोटोग्राफी, पेंटिंग्स याविषयी त्यांची माझ्याशी अनेक वेळा चर्चा झाली. एक कलाप्रिय शिक्षक गेल्या वर्षी आनंदात विलीन झाला. तालुक्याच्या छोट्या गावामध्ये गेले 3 पिढ्या खांडक्यांच्या फोटोग्राफीच्याच छायाचित्रांच्या कलाक्षेत्रात आजही काम करीत आहे. त्यातला एक दुवा निखळला आहे. आदरणीय अरुण विकोबा खांडके यांच्या पुण्यस्मृतीला माझं अभिवादन. खांडके सरांसारखा एक कलावंत की त्या काळात, जुन्या काळापासून सगळ्या प्रकारच्या कला आत्मसात असणारा माणूस, चांगला फोटोग्राफर एवढंच नव्हे, चांगला पेंटर आणि निरनिराळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी जी आपली छाप उठवली, खरोखर एक उत्कृष्ट अशा कलाकाराची निश्चित आपल्याला कमी जाणवती आहे. आणि त्यांची आठवण ही कायमस्वरूपी पाटणच्या जनतेमध्ये राहणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. भिकोबा खांडके हे पाटणमधील एक अत्यंत संपन्न असं आणि कलारसिक व्यक्तिमत्व होतं. त्यांचा माझा संपर्क आणि परिचय म्हणा किंवा मैत्री म्हणा ही 25 वर्षापेक्षा जास्त होती. 1985 साली आम्ही पाटणमध्ये साहित्य परिषद स्थापन केली आणि तेव्हापासून प्रत्येक महिन्याला होणाऱ्या बैठकात, त्याच्या आधीच्या चर्चा, असा त्यांचा मला अनेक वेळा संपर्क व्हायचा. आणि त्यातून त्यांचं कलारसिक व्यक्तिमत्व, कलेबद्दल असलेली त्यांना जेन्युइन आवड ही वेळोवेळी व्यक्त व्हायची. ते चित्रकला शिक्षक होते. चित्रकलेबरोबरच शिल्पकलेचंही त्यांना चांगलं देणगी होती त्यांना. आणि या कलांचा परिपोष त्यांनी पाटणमध्ये केलाच. पण त्याचबरोबर साहित्य, कला, संगीत या गोष्टींमध्ये सुद्धा त्यांना अत्यंत मूलभूतरित्या रस होता. पाटणमध्ये आम्ही जेव्हा साहित्य परिषदेचे विविध कार्यक्रम घ्यायचो तेव्हा एकदा त्यांनी बालगंधर्वाच्या संगीतात त्यावर व्याख्यान दिलं होतं. आणि बालगंधर्वांचे नाट्यसंगीत, त्यांच्या गायनाची शैली आणि तो काळ कसा होता हे त्यांनी अत्यंत मार्मिकपणे सांगितलं होतं मला. एकदा साहित्य परिषदेमध्ये त्यांनी रंग आणि रेषा असा कार्यक्रम घेतला होता आणि त्यांनी स्वतः डिझेलवर डेमॉन्स्ट्रेशन करून 2-3 चित्र आम्हाला प्रत्यक्षात करून दाखवली होती. आणि चित्रकार कसा चित्र रेखाटतो, त्याच्या पाठीमागची भूमिका काय असते, रंगांची वैशिष्ट्य कशी असतात वगैरे वगैरे तिने मला एक तासभर खूप चांगली माहिती प्रात्यक्षिकासह दिली होती. असं अनेक आख्यायिका त्यांच्याकडे होत्या, अनेक कथा होत्या, कारण ते त्यात रमलेले होते आणि मनापासून रस घेऊन त्यांनी विशेषतः रायगड मंचावर बाबासाहेब पुरंदरे शब्दाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेकाचं चित्र मांडत होते. आणि प्रसिद्ध चित्रकार भाऊसाहेब आचरेकर हे त्यांच्या वर्णनावरून स्केचेस करत होते आणि ही स्केचेस त्यांना दिल्लीला पाठवायची होती. तो प्रसंग ज्या वेळेला झाला रायगडावर त्यावेळेला सर तिथं उपस्थित होते आणि ते त्यांची चक्षुर्वय सत्यम हकीकत सगळी सर रसिकतेनं सांगायचे आम्हाला. चित्रकला शिक्षक पाटणचे अरुण खांडके हे हाडाचे चित्रकला शिक्षक. मी कराडमध्ये आल्यापासूनचा परिचय साधारण 80 सालापासून मी त्यांना ओळखतोय. माझ्याकडे नेहमीच यायचे आणि अनेक चित्रकाराबद्दल बोलायचे. मी अनेक वेळा बाळासाहेब देसाई यांच्या संबंधी किंवा शिवाजीराव देसाई यांच्याबद्दल अनेक आठवणी सांगायचो. तर ते प्रकर्षाने मला सारखे म्हणायचे की दादासाहेब ह्या आठवणी लिहा. आणि अलीकडे मी ते सगळं लिहिलेलं आहे. अशी माणसं प्रोत्साहन देणारी हे खरं म्हणजे हाडाचे शिक्षकच करू शकतात. आणि कलेबद्दल, एखादी चित्रकाराबद्दल अतिशय नितांत आदर असायचा, त्यांना सूचना करायचे. असे हे खांडके सर
अशी आज त्यांची प्रकर्षाने आठवण होते. मुख्य मुद्दा असा की माने देशमुखमध्ये जे चांगले शिक्षक होऊन गेले त्यामध्ये ज्यांचं नाव घेता येईल असं एक कलाकार, दिव्यदृष्टी असलेला आणि मनापासून कामामध्ये स्वतःला झोकून देणारा असा आणि सर्व कामात तत्पर असणारा असा एक शिक्षक, ज्याला मी स्वतः कलाकार म्हणत असे. म्हणजे कधी मी त्यांना खंडके सर असं कधीही म्हटलेलं नाही. ते कलाकार म्हणजे खंडके सर. माझी एक गंमत सांगण्यासारखी आहे. एकदा माने देशमुख विद्यालयामध्ये निरनिराळ्या कार्यक्रमाच्या निमित्त स्टॅच्यू तयार करायचं चाललं होतं. तर त्यांना असं वाटलं की एक सुंदर स्टॅच्यू तयार करायचा आणि खरोखर स्टॅच्यू तयार केला. तयार करताना असं केलं की मला बसवलं तिथं आणि सेम माझ्यासारखा जसा मी आहे तसा अगदी स्टॅच्यू तयार केला. आणि प्रत्येकजण बघायला येणार म्हणणार का थोरात सर जिवंत आहेत, शिक्षक आहेत, आणि त्यांचा स्टॅच्यू कशाला तयार केला. प्रत्येकजण त्या स्टॅच्यूचं कौतुक करायचे, तर ते पाहायचे आणि हसून विनोदानं जायचे. कलाकाराने आपल्या मनातल्या भावना कधीसुद्धा सांगितल्या नाहीत. जवळजवळ 6 महिने उलटून गेले आणि मग त्यांनी काय केलं, बरोबर माझ्या नाकाचा शेंडा जेवढा आहे तेवढाच बरोबर असा नीट वाढवला आणि त्याच्या खाली लिहिलं कैलासवासी माने देशमुख असं त्यांचं नाव टाकलं आणि तो पुतळा त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये मांडला. अशा मिश्किल स्वभावाचे पण कलेतनं आपल्या कर्तृत्वाची प्रगटीकरण करण्याची शक्ती त्यांच्याकडे जबरदस्त होती. तर एक शिक्षक म्हणून, कलाकार म्हणून आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून कलाकारांनी केलेलं काम खरोखरच म्हणजे अमर राहील, जाणीव राहील आणि ध्यानात राहील अशा प्रकारचं काम अरुण भिकोबा खंडके या चित्रकारानं, या कलाकारानं पाटण नगरीमध्ये आणि परिसरामध्ये आपला ठसा फार चांगला उमटवलेला आहे. त्यांच्या आठवणी किती सांगाव्यात, त्यांच्या कर्तृत्वाला माझा सलाम. पुढं काय केलं पाहिजे हे मला प्रथम कोणी सांगितलं असेल तर खांडके सरांनी सांगितलं. तू चांगला चित्रकार आहेस आणि तू कला शिक्षक बन, तू चित्रकार हो, असे भव्य स्वप्न सरांनी माझ्या मनामध्ये त्या काळी निर्माण केली. खरं आमच्या आई वडिलांनंतर कोण असतील आम्हाला आदर्श मानणारे, आम्हाला आदर्श वाटणारे व्यक्ती, तर ते खांडके सर. आणि एक चांगले रसिक होते सर. सरांच्या बरोबर एखाद्या किल्ल्यावर गेलं, गडावरती गेलं, त्या किल्ल्याला जिवंत करायचे सर. त्या किल्ल्यामध्ये कोणत्या दिशेला कोणता भाग आहे, त्या दिशेमध्ये कुठली वनस्पती आहे, त्या वनस्पतीची, त्या दगडांची, त्या सगळ्या परिसराची माहिती आणि त्या गडावरती घडलेला इतिहास ते जिवंत करायचे. त्यांच्या आठवणींना आम्ही पुन्हा जागृत करू आणि त्यांचे अपूर्ण राहिलेलं काम, त्यांचं अपूर्ण राहिलेलं कार्य आम्ही बरेच विद्यार्थी, त्यांचे आदर्श विद्यार्थी आहेत, चित्रकार आहेत, आम्ही पुढे जाऊन ते पूर्ण करू एवढी त्यांना इथं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, इथं थांबतो.